हरि ओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग पहिला. प्रवचन क्रमांक 51. विराधवध. त्या दिवशी रामप्रभूंनी अत्रि ऋषींच्या आश्रमात वास्तव्य केले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सर्वांनी स्नानादी करून पुढील प्रयाणाची तयारी केली. रामप्रभू अत्रि ऋषींना म्हणाले, मुने गच्छामहे सर्वे मुनिमंडलमंडितम विपिनम दंडकम यत्र त्वमा ज्ञातुमर्हसि. हे अत्रि मुनिवर्य, मुनींच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या अशा दंडकारण्यात आता आम्ही सर्वजण जाणार आहोत. त्यासाठी आपण आम्हाला अनुज्ञा द्यावी. तसेच दंडकारण्याचा मार्ग दाखविण्यासाठी आपण आपल्या शिष्यांना सांगावे. त्यावेळी अत्रि ऋषी मोठ्यांदा हसत म्हणाले, हे रघुकुल श्रेष्ठ रामा, देवांचा आश्रय असणारे आपण आहात. आपण सर्वांना मार्ग दाखविणारे आहात. आपल्याला मार्ग दाखविणारा कोण कसा असणार? तरी ठीक आहे, आपण लोकव्यवहारासाठी असे आचरण करत आहात. माझे शिष्य आपल्याला मार्ग दाखवितील. असे रामप्रभूंना म्हणून अत्रि ऋषीने आपल्या शिष्यांना रामप्रभूंना दंडकारण्याचा मार्ग दाखविण्यास सांगितले. मग अत्रि ऋषी रामप्रभूंबरोबर चालत गेले. काही अंतर चालून गेल्यावर रामप्रभू अत्रि ऋषींना मोठ्या प्रेमाने म्हणाले, आपण आता माघारी गेलात तरी चालेल. मग रामप्रभूंचा निरोप घेऊन अत्रि ऋषी त्यांच्या आश्रमाकडे परत गेले. ही आपली फार जुनी संस्कृती परंपरा आहे. कोणी पाहुणा घरी आल्यावर जेव्हा तो परत जायला निघतो तेव्हा त्याला 4 पावले तरी सोडायला जायचे. आपण घराच्या बाह्य दरवाजापर्यंत किंवा आता लिफ्टपर्यंत किंवा बंगल्याच्या फाटकापर्यंत पाहुण्यांना निरोप द्यायला जातो. हा पाहुण्यांप्रती दर्शविलेला आदर असतो. आपण असेच परत यावे असा त्यात ओलावा असतो. सुमारे 1 कोस चालून गेल्यावर रामप्रभूंना तेथे एक भली मोठी नदी दिसली. त्यावेळी रामप्रभू अत्रि ऋषींच्या शिष्यांना म्हणाले, नद्याः संतरणे कश्चितु बायो विद्यते नवा उचुस्ते विद्यते नौका सिद्धडा रघुनंदन. हे छात्रांनो, ही नदी पार करून जाण्यासाठी काही उपाय आहे की नाही? असे रामप्रभूंनी विचारताच त्यावर ते शिष्य म्हणाले, रघुनंदना, येथे ही पहा एक भली मोठी भक्कम नौका आहे. ते छात्र म्हणाले, आम्ही तुम्हा सर्वांना या नौकेमधून लगेचच नदी पार करून पहिले तरी नेऊ. यानंतर त्या छात्राने राम, सीता, लक्ष्मण यांना त्या नौकेत चढविले आणि सुखरूप पैलतीरी पोहोचविले. त्यावेळी रामप्रभूने त्या सर्व छात्रांचे कौतुक केले. त्यानंतर ते छात्र माघारी अत्रि ऋषींच्या आश्रमाकडे परतले. ही कौतुकाची मौखिकता महामोलाची असते. यामुळे अशा प्रकारे अनोळखी प्रदेशाने वाटसरूंना मार्ग दाखवायला गावकऱ्यांना उत्साह वाटतो. मी खेडे गावामधून आलेला आहे. अशा प्रकारे कोणी पाहुणा कोणा गावकऱ्याचे घर विचारू लागला तर आम्ही मुले त्या पाहुण्यांना गावकऱ्याच्या घराच्या अंगणापर्यंत पोहोचवत होतो. त्या पाहुण्यांकडून आम्हाला शाबासकी मिळत असे. कधीकधी त्या घरची काकू आम्हा मुलांच्या हातावर खाऊ ठेवत असे. राम, सीता, लक्ष्मण असे ते सर्वजण चालत चालत एका महाभयावह अरण्याजवळ पोहोचले. निरनिराळ्या किड्यांच्या झणकाराच्या नादलहरीमुळे निनादत असलेल्या नाना प्रकारच्या वन्य पशूंच्या कळपाने भरलेल्या सिंह, वाघ इत्यादी अत्यंत हिंस्र पशूंच्या वावरामुळे भयावह वाटणाऱ्या, महाभयावह अक्राळ विक्राळ रूप असणाऱ्या राक्षसांची वस्ती असणाऱ्या, अशा प्रकारे अंगावर काटा आणणाऱ्या अरण्यात शिरताना रामप्रभू लक्ष्मणाला म्हणाले, इतः परम प्रयत्नेन गंतव्यम सहितेन मे धनुर्गुणेन संयोज्य शरानपि करे दधत् अग्रे यास्याम्यहं पश्चात्त्वमन्वेहि धनुर्धरः आवयोर्मध्यगा गीता मायेवात्मपरान्मनोः.
आता येथून पुढे आपण दोघांनी हे दक्ष राहून सावध राहूनच जायला हवे. धनुष्याला प्रत्यंजा जोडून हातामध्ये बाण सज्ज ठेवून मी पुढे चालत राहतो आणि माझ्या मागे धनुष्य सज्ज ठेवून तू चालत राहा. ज्याप्रमाणे अंशात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये माया असते त्याप्रमाणे सीता आपणा दोघांच्यामध्ये चालत राहू दे. परमात्म्याचा अंश योगधामाहून निघून भूतलावर स्वनिर्मित सृष्टीचा आनंद घेण्यासाठी यात्रा करतो. येथे तो जीव निर्माण करून देह धारण करतो. देह जीवित राहण्यासाठी भौतिक वस्तुजगताचा उपभोग घ्यावा लागतो. यावेळी जीवाला वस्तुजगतामध्ये रुची, लज्जत, आकर्षण तयार होते. यामुळे जीव स्वतःची आत्मा ही ओळख विसरतो आणि स्वतःला देह समजू लागतो ही माया असते. त्यामुळे यात्रा संपन्न करून अंशात्म्याप्रत माघारी जायचे विसरून तो येथे जन्ममरण असे फेरे घेत राहतो. परंतु हे सर्व आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने जाणले तर मायेमध्ये असूनही अंशात्मा परमात्म्याच्या संपर्कात राहतो आणि मानवी देह धारण करून पुनर्जन्म न होता त्याच देही मुक्तीची यात्रा संपन्न करतो. हेच रूपक येथे सांगितलेले आहे. लक्ष्मणा, आपण दोघेही धनुष्यबाण सज्ज ठेवून सावध राहून आपल्यामध्ये समन्वय साध्य करत मायेमुळे होणारे राक्षसी रूपी बाह्य भौतिक उपभोगांचे हल्ले परतवून लावू आणि आपल्यामध्ये सीतारूपी मायेचा योग्य प्रकारे सांभाळ करू. लक्ष्मणा, तू फार सावध राहून सर्व बाजूला सतत दृष्टी फिरवत राहा. आपण पूर्वी ऐकल्यानुसार या दंडकारण्यात महाभयावह राक्षसांचा वावर दिसून येत आहे. अशा प्रकारे ते द्वयबंधू बोलत जात असताना सुमारे 6 कोस चालत गेल्यावर त्यांना कल्हार, कुमुदे आणि कमळे यांनी डवरलेली एक फार सुरेख पुष्करिणी आढळली. अंबुजेही शीतलोदेन शोभमाना व्यदृशत तत्समीपमथो गत्वा पीत्वा तत्सलिलं शुभम उषुस्ते सलिलाभ्यासे क्षणं छायामुपाश्रिताः ततो ददृशायान्तं महासत्वं भयानकं. ती पुष्करिणी कमळे वगैरे फुलांनी आणि थंडगार अशा पाण्याने सुशोभित अशी दिसत होती. तेथे जाऊन ते स्वच्छ आणि शीतल पाणी पिऊन तेथे जवळ असलेल्या वृक्षाच्या छायेत ते तिघेही काही क्षण विसावले. तोच त्यांना एक भयावह महासामर्थ्यवान राक्षस समोरून येताना दिसला. त्या राक्षसाच्या मुखामध्ये तीक्ष्ण दाढा होत्या. फार मोठ्या आवाजात तो गर्जना करत सर्वत्र घाबरवीत दहशत माजवत होता. त्याच्या डाव्या खांद्यावर ठेवलेल्या शूलाच्या टोकावर घायाळ करून लटकावलेली माणसे लुमकडत होती. तसेच तो वाटेने येताना हत्ती, वाघ, रेडे खात खात येत होता. हे एक रूपक पाहण्यासारखे आहे. अयोध्या नगरी सोडल्यापासून तर अत्रि ऋषींचा निरोप घेईपर्यंत राम, सीता, लक्ष्मण यांचा प्रवास साक्षात्कारी ऋषी मुनी यांच्या दर्शनाने पावन होत त्यांच्या आश्रमामध्ये वास्तव्य करत मोठ्या आनंदात झाला. परंतु एकूण संपूर्ण वनवासाचा काळ आवाका पाहता हा आतापर्यंतचा प्रवास सुखावह परंतु क्षणभरच होता. हे येथे पुष्करिणी, शीतल पाणी, वृक्षाची सावली याचे क्षणभर सुख आणि क्षणार्धात धावून आलेल्या राक्षसाच्या रूपाने संघर्ष दर्शविला आहे. आता अत्रि ऋषींचा आश्रम सोडल्यावर दंडकारण्याचा प्रवास सुरू झाला आहे. येथे नरभक्षक राक्षसाची गाठ पडली आहे. ही संकटांची नांदी आहे, सुरुवात आहे. आता येथून पुढे खऱ्या अर्थी वनवास सुरू झाला आहे. येथून पुढील प्रवास खडतर असणार आहे. याची ही चाहूल आहे. आता अवतार कार्याला आरंभ होत आहे. तो अक्राळ विक्राळ राक्षस रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण यांच्याच रोखाने येऊ लागला. त्यावेळी रामप्रभू म्हणाले, भित्र्या माणसांना भीती निर्माण करत हा राक्षस आपल्याला सन्मुख होऊन आपल्याच अनुरोधाने येत आहे. सांगायचा हेतू असा की
आतापर्यंत याला भित्री माणसे भेटली आहेत. आज याला आपल्याकडून वेगळा अनुभव येणार आहे. सज्जीकृत धनुस्तिष्ठ मा भैर्जनक नंदिनी इत्युक्त्वा बाणमादाय स्थितो राम इवाचलः. यानंतर रामप्रभूने लक्ष्मणाला धनुष्यबाण सिद्ध करून दक्ष राहायचा इशारा केला. तसेच सीतामाईला धीर देऊन भिवू नको असे सांगितले, आश्वस्त केले. आणि मग स्वतः रामप्रभू धनुष्यावर प्रत्यंचा चढवून बाण सिद्ध करून एखाद्या पर्वताप्रमाणे त्या राक्षसापुढे निश्चल उभे राहिले. तो राक्षस आपल्याच रोखाने येत असलेला पाहिल्यावर हा आपल्यावरच हल्ला करण्यासाठी येत आहे हे ओळखून रामप्रभूही त्याच्या पारिपत्यासाठी सिद्ध झाले आणि दुष्टांचा नाश करण्याच्या आपल्या अवतार कार्याला आरंभ करायचा इरादा जाहीर केला. तो राक्षस भीती दाखवत त्या तिघांच्या जवळ आला, परंतु ते त्याला घाबरले नाहीत. उलट त्याच्याशी टक्कर देण्याचा त्यांचा पवित्रा पाहून याचे त्याला आश्चर्य वाटल्यामुळे मोठ्यांदा कुत्सित हसत हसत तो त्यांना ललकारत म्हणाला, कौ युवाम बाण तू नीर जटा वल्कर धाणिणौ मुनी वेशधरो बालो स्त्री सहाय्य सुदुर्मदो. तरुणानो, मुनींचा वेश परिधान केलेले, बाण, भाते, जटा, वल्कले जवळ बाळगलेले, तसेच बरोबर एक स्त्री असलेले असे तुम्ही बालकांनो मला फार माजलेले दिसत आहात. तुम्ही आहात तरी कोण? तो राक्षस पुढे म्हणाला, तुम्ही छान बाळसेदार दिसत आहात, त्यामुळे माझ्या भोजनासाठी योग्य आहात. हिंस्र प्राण्याने भरलेल्या या घोर अरण्यात तुम्ही कशासाठी आले आहात? यावर हसत हसत रामप्रभू म्हणाले, मी राम आहे. हा माझा धाकटा भाऊ लक्ष्मण आहे आणि मला प्राणप्रिय असणारी ही माझी भार्या सीता आहे. पित्याच्या आज्ञेने आम्ही तुमच्यासारख्या राक्षसांना शिक्षा करायला वनात आलो आहोत. यावर विकट हास्य करत तो राक्षस म्हणाला, मान जानासि राम त्वं विराधम लोकविश्रुतम मद्भयान्मुनयः सर्वे त्यक्त्वा वनमितो गताः. अरे रामा, सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मला तू ओळखत नाहीस का? मी कसा आहे हे तुला माहीत नाही का? अरे, माझ्या भीतीमुळेच सर्व ऋषीमुनी हे वन सोडून पळून गेले. सज्जनांना असं वाटतं की आपल्याला सतत ऋषीमुनींचा सहवास असावा, थोडा कालावधी तरी ऋषीमुनींच्या सान्निध्यात राहायला मिळावे, म्हणून सज्जन इच्छा व्यक्त करत असतात, प्रयत्न करत असतात. ज्यांना शक्य असते असे सज्जन ऋषीमुनींना याचना करून आपल्या घरी निवासासाठी बोलावतात, त्यांचा आदर करतात, सत्कार करतात. साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा. नाहीतर राक्षस पहा, ऋषीमुनींना दहशतीने त्यांच्या सहज सान्निध्यात असलेल्यांना हाकलून लावतात. हिऱ्या मोत्यांची किंमत जवाहिरी जाणे. मी जेव्हा आफ्रिकेला काही वर्षांकरिता राहायला गेलो तेव्हा पहिल्या काही दिवसांमध्येच माझ्या असे लक्षात आले की राजधानीचे शहर असूनही येथे एवढी छान दाट वनस्पती सृष्टी आहे आणि तरीही येथे कुठेही झाडावर पक्षी दिसत नाहीत. त्यावेळी मोठ्या कुतूहलाने मी वाहन चालकाला विचारले, मित्रा, अरे छान दाट झाडी आहे, परंतु झाडावर पक्षी का दिसत नाहीत? त्यावर मोठ्या खुशीत हास्य करत तो मला म्हणाला, पक्षी पाहायचे असतील तर तुम्हाला आत खोल जंगलात जावे लागेल, कारण पक्षी चुकून येथे आले तर आम्ही वेळ न घालविता ते मारून खातो. यामुळे आमच्या भीतीने ते शहरामध्ये येत नाहीत. त्याच्या इंग्रजीमध्ये दे डोंट डेअर टू, वी फिनी इटिंग देम, वेस्ट नो टाईम. तो राक्षस रामप्रभूंना पुढे म्हणाला, यदि जीवितुम इच्छास्ति त्यक्त्वा सीतां निरायुधौ पलायतं न चेच्छीघ्रं भक्षयामि युवामहम. जर तुम्हाला जीवित राहायचे असेल तर त्या स्त्रीला येथेच सोडून तुम्ही दोघांनी शस्त्रांचा त्याग करून येथून त्वरित पळून जा, नाहीतर मी तुम्हाला खाईन. आपल्या बोलण्याचा राम आणि लक्ष्मण
यांच्यावर काहीच परिणाम झालेला नाही असे पाहून तो सीतेला पकडण्यासाठी धावत येऊ लागला. त्याबरोबर एकबाणे रामप्रभूने एकाच बाणाने त्याचे दोन्ही बाहू छाटले. यामुळे प्रक्षुब्ध होऊन तो त्याचे विक्राळ मुख उघडून रामप्रभूंकडे धावत येऊ लागला. त्याबरोबर एकबाणे रामप्रभूने त्याचे एकाच बाणाने दोन्ही पाय तोडले. त्याबरोबर तो राक्षस सापाप्रमाणे सरपटत रामप्रभूंकडे येऊ लागला. त्याबरोबर रामप्रभूने बाणाने त्याचे मस्तक तोडले. त्याबरोबर तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर मृत होऊन लोळपटला. त्या राक्षसाच्या मृतदेहामधून सुंदर स्वच्छ वस्त्रे परिधान केलेला, अलंकार विभूषित, प्रकाशमान असणारा एक पुरुष प्रकट झाला. त्याने रामप्रभूंना विनम्रपणे नमस्कार करत सांगितले की तो विद्याधर आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे त्याला दानव रूप मिळाले, परंतु आपल्या कृपेने आज मला दानव योनीमधून मुक्ती मिळाली. मी तुम्हाला शरण आलो आहे, माझे रक्षण करा. यावर रामप्रभू विद्याधरला म्हणाले, तू आता मायेचे सर्व दोष जिंकले आहेस. तू माझ्या भक्तीमुळे संपन्न झाला आहेस, मुक्त झाला आहेस. माझ्या आज्ञेने तू परमधामाप्रत जा. अशा प्रकारे दंडकारण्यामध्ये आपल्या अवतार कार्याच्या आरंभी रामप्रभूने त्या भयावह राक्षसाचा वध केला आणि विद्याधरला मुक्त केले. येथे रूपक असे आहे की कोणी महत् पापी जरी असला तरी जर तो आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने प्रभू सान्निध्यात आला तर तो प्रभूची सेवा करताना यथाकाळी पापकर्मापासून पृथक झाल्यामुळे त्याचे पाप नष्ट होते आणि तो मुक्त होतो. येथे शंका निर्माण होते की त्याच्या पापाचे संचित त्याला उपभोगावे लागते की नाही. तर याचे समाधान असे आहे की पापी वर्तनापासून पृथक होणे हे महा कष्टदायी त्याच्यासाठी असते. असे झाल्यावर पाप करणाऱ्याला येथून पुढे आत्माचरण करायला महा यातना होतात. ते महा दुःखदायी असते. हेच ते संचित उपभोगणे असते. उदाहरणार्थ, आजार झाल्यावर बरे होण्यासाठी कडू औषध प्यावे लागते, सुई टोचून घ्यावी लागते, शरीराची चिरफाड करून घ्यावी लागते, पथ्य पाळावे लागते. तेव्हा कुठे आजार बरा होतो. कुबुद्ध केल्यामुळे झालेला आजार बरा करणे दुःखदायक असते. हरिओम.